नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. अन्नपूर्णा आजीला चक्कर आलेली असते म्हणून सगळेच घाबरतात आणि डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर त्यांना तपासतात, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. अन्नपूर्णा आजीचं कुठेच काही लक्ष नसतं, अगदी एक टक तंद्री लागल्यासारखं ते बघत असतात. राजन म्हणतात, डॉक्टर आईला नेमकी काय झालंय कळेल का, ती अशी का वागतीये. डॉक्टर म्हणतात, त्यांच्या नातीच्या जाण्याचा त्यांना धक्का बसलाय, त्यामुळे जरा सदम्यात गेल्यासारख्या झाल्यात. डॉक्टर म्हणतात, हा एक मानसिक आजार आहे. एखाद्याला खूप मोठं आणि अचानक असं दुःख समोर येतं तेव्हा मानसिक आजार होतो त्याच्या मनावर आणि मग तो माणूस असं वागायला लागतो. त्याच्यावर एकच उपाय, त्यांच्या मनातल्या भावना रित्या झाल्या पाहिजे, तर त्या मोकळ्या झाल्या तरच काहीतरी होऊ शकतं, नाहीतर त्या अशाच राहणार, काहीच उपयोग होणार नाही. तर म्हणतात, एक तर त्या हसल्या पाहिजे किंवा खूप रडल्या पाहिजे, तरच सगळ्या काही त्या मोकळ्या होतील आणि परिस्थिती सुधारेल. आयुष्यभर त्या अशाच राहू शकताय. त्यांना जर मोकळं करण्याचा प्रयत्न केला नाही आपण तर आयुष्यभर या स्थितीत राहतील. त्या बोलत्या झाल्या पाहिजे, त्या रडल्या पाहिजे, त्या हसल्या पाहिजे, काहीतरी रिॲक्ट झाल्याच पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करा. एकदा काही रिॲक्ट झाल्या की मग आपण सगळ्या याच्यावर मार्ग काढू शकतो. राजन आता बोलण्याचा प्रयत्न करतो, आई अशी का वागतीये, काहीतरी बोल ना प्लीज. पूर्ण आजीला असा काही शॉक लागलेला असतो की अगदी थक्क झालेली असते, एकदम सुन्न पडलेली असते. राजन, कमळी खूप बोलण्याचा प्रयत्न करतात. अन्नपूर्णा आजी काय बोलायला तयार नसते. राजन म्हणतो, माझी मुलगी बायको आपल्याला भेटणं ही गोड स्वप्न होतं ना गाई. ते म्हणते, आजी काहीतरी बोला की, काय वाटतंय सांगा आम्हाला. राजन म्हणतात, कमळी आई तुझ्याशी खूप छान बोलती ना ग, काहीतरी प्रश्न विचार, आई तुला काहीतरी उत्तर नक्कीच देईल, मला खात्री आहे, बोल की कमळी. कमळी म्हणते, काका मी उद्या सकाळी येतो आणि मग काय त्या आजीशी बोलतो. आत्ता मी चाललोय हॉस्टेलवर. कदाचित त्यांच्या नातीला उद्या सकाळी बघतील आणि मग रडायला लागतील आणि या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येतील. तुम्ही आजींची काळजी घ्या, मी उद्या सकाळी लवकर येतो. कमळी आता चाललेली असते तिच्या हॉस्टेलच्या रूमवर. इकडे आता गौरीच्या मागे ते गुंड लागलेले असतात, खूप लांबपर्यंत तिचा पाठलाग केलेला असतो. ती सुद्धा अजूनही इतकी रात्र झाली त्यांच्यापासून लपतच असते, त्यांच्या काय हाताला ती आलेली नसते. कारण कामिनीने सांगितलेलं असतं, बघितलं की जागेवर मारून टाकायची. परत एक गुंड दुसऱ्याला म्हणतोय, सापडली का रे, आणि तो धावतच त्या माणसाकडे पळत येतो. बिचारी गौरी तिथेच आडोशाला लपून राहिलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी माणसं जमलेली असतात. आता त्या मुलीचा फोटो वगैरे पुढे ठेवलेला असतो आणि राजन फार दुःखात हरवलेला असतो. अनिका लगेच म्हणते, अगं आई, हे डॅड किती ओव्हर ऍक्ट करताय, काही इमोशनल झालेत, कसलं चीप सारखं हे वागणं, रडणं वगैरे, नैराश्यात जाणं, काय चाललंय ग त्याचं. रागिनी म्हणते, जरा शांत बसतीस का अनिका. गप की, यांच्या घरात काय चाललंय म्हणून लोक आपल्याला नावं ठेवतील आणि लोक आली आहेत ना, मग त्यांच्यासमोर तरी नीट वागा अनिका. लोकांच्या समोर तमाशा करायचं नाही, तोंड एकदम बंद ठेवायचं, ओबाडाला आहे ना टाळं लावायचं. कामिनी असते, कामिनीने छान ड्रामा चालू केलेला असतो. राजनला आधार देते, खांद्यावर हात ठेवते, रडू नको, या सगळ्यातनं सावर असं सांगते आणि आता रडायचं नाटक करून डोळे पुसत अगदी दादा दादा करत बाबांकडे गेलेली असते. ही नाटकी कामिनी. नाटकं करून झालेले असतात आणि रागिनी आणि अनिकाच्या जवळ येऊन उभी राहते. रागिनी म्हणते, आईला जरा समजव ग, कसली बडबड करते आणि काहीही बोलतीये, कुणी ऐकलं तर नको तो ड्रामा व्हायचा परत. कामिनी म्हणते, काय चाललंय, चेहरे सुटकी ठेवा की, फॅशन शोला आलोय का इथे. चेहरे सुटकी ठेवा. आणि अनिकाचं काय चाललंय मोबाईलमध्ये, बाळा जरा सिरियस दाखव की इथे. एकदा का या मुलीचे अंत्यसंस्कार झाले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपले. आपल्याला अगदी मार्ग मोकळा. रडत असते आणि रडता रडता हसत असते, तोंडाला पदर लावून. असली काय नाटकी ही कामिनी असते. सगळी सेटिंग लावून ठेवली आहे. अन्नपूर्णा आजीचा शेवटचा विषय, आज शेवटचा विषय होणार आणि जागेवर संपणार. परत अन्नपूर्णा आजीची नात हा विषय घरात येणारच नाही. विषय संपला, आपले मार्ग मोकळे. राजन खूप दुःखात असतात, त्यांना सावरण्यासाठी सतीश आलेले असतात, नयनतारा आलेली असते. आता जरा मोकळं होण्याचा प्रयत्न करतात. राजन, इतकी वर्ष तुला भेटण्यासाठी धडपड केली, इतकी काय काय स्वप्न बघितली आणि शेवटी काय माझ्या पदरात आलं, तर डायरेक्ट डेड बॉडीच. खूप राजनला वाईट वाटत असतं. सतीश म्हणतात, राजन स्वतःला सावरा. खूप रडत असतात राजन. देवाने बापाला तिच्या लेकीपासून का हिरावलं असेल. नयनतारा उभी असते आणि आता अन्नपूर्णा आजीला सुद्धा आणलेलं असतं तिथे. अन्नपूर्णा आजी आलेली असते, अनिकाला हसायला येत असतं, काही ही म्हातारी ड्रामा करतीये. नयनतारा अन्नपूर्णा आजीला आता बोलत असते किंवा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. हे बघा ताई, तुम्ही धीर धरा, देवाच्या मनात असं काही होतं याची कल्पनाच कोणाला नव्हती किंवा विचारही कोणी केला नव्हता. आणि देव काय करेल हे त्याचं त्याला माहिती. बघा, आपल्या हातात काहीच नसतं. त्याच्या खचू नका बरं. अशा खचला तर काकांनी काय करायचं, राजांनी कुणाकडे बघायचं. तुम्ही अशा खचून गेला तर काहीच उपयोग होणार नाहीये. त्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहा. आलेला प्रसंग आहे ना, त्याला अगदी खंबीरपणे सामोरे जा. कामिनी, रागिनी तिथे जवळच उभे असतात. आता लगेच रागिनी येते आणि रडायचं नाटक करते आणि अन्नपूर्णा आजीला सावरते. नयनतारा पासून या सगळ्या गोष्टी यांना समजावून झाल्यात, यांच्यावर काही परिणामच नाहीये, ते अजिबातच ऐकायला तयार नाहीये. बघ की,
रडता रडता हे नयनताराला सांगत असते. तिची नात गेल्यापासून हे अशाच करताय, अजिबात काहीच बोलत नाहीये, खात पित नाहीये. रागिनी आता नाटक करते आई आणि सुगंधाला म्हणते आईला खोलीत घेऊन जा, हे बघवत नाहीये आणि रडायचं नाटक करते आणि जरा लगेच बाजूला उभी राहते. अन्नपूर्णा आजी आता परत खोलीत चालवलेली असते. अन्नपूर्णा आजी चाललेली असते आत, अनिका तिला बाय असं करते. आता नयनतारा रागिनी आणि कामिनीच्या जवळ येऊन उभी राहिलेली असते. एवढ्यात काय कमळीने एंट्री घेतलेली असते. अनिका म्हणते तरीच म्हणलं ही गावच्या पाली कशी नाही मध्ये मध्ये करायला आली, आता झालं सुरू. तर ऋषी आणि कमळी आलेले असतात आणि सगळे आता ऋषी आणि कमळीकडे बघायला लागतात. नेमकी हे एवढे अचानक आणि का आले धावत पळत. आणि लवकर कमळीच्या जवळ येऊन उभी राहते. कामिनी म्हणते या भिकारडीचं परत सुरू झालं. ही भिकारडी आली म्हणजे काहीतरी नाटक करणारच, ड्रामा करणारच. हिने काहीतरी घोळ घालायच्या आधी हिला थांबवायलाच हवं, हिचं थोबाड बंद करते. कामिनी आता अगदीच जवळ आलेली असते कमळीच्या. आणि आता कमळीच्या समोर जाते. काय गे, काय चाललंय तुझं, डोकं बी का आहे का? वेळ काय, प्रसंग काय, दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि तोंड वर करून आलीच का इथे नाक खुपसायला? गप्प बसा, एकही शब्द बोलायचा नाही. ऋषी म्हणतो आजी बोलू दे तिला. का म्हणते ऋषीचं काय? मी आता राजांच्या जवळ चाललेली असते. म्हणजे डायरेक्ट राजांच्या समोर बसते आणि राजन काका तुमची मुलगी जिवंत आहे, ही जी आहे ती तुमची मुलगी नाहीये, मेलेली नाही, ती सुखरूप आहे आणि जगात आहे. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो म्हणण्यापेक्षा शॉक बसतो. कमळी हे काय म्हणतीये. ती लगेच कमळीचा हात पकडते आणि लांब अशी खेचते तिला. झालं का ग सुरू, मूर्ख आहेस का ग तू, आत्ताच बोलली ना तुला. ईश्वरांनी थोडीफार अक्कल पण दिली नाही का तुला? प्रसंग काय आणि तोंड वर करून बोलतीये. मोठी मुलगी गेलीये राजांची, दुःखाचा डोंगर कोसळलाय, काय झालंय आमच्या डोळ्यासमोर घडलंय, तुझं काय ग हे भलतच. ते अशा दाखवून राजन आणि बहिणीसमोर अजून काही उभा करू नको, वेगळंच प्रकरण. कमळी म्हणते मी सांगायलोय ना, ही तुमची मुलगी नाही राजन काका, तुमची मुलगी जिवंत आहे, अगदी सुखरूप आहे. ही जी मुलगी आहे ती तुमची नाहीच आहे, मी अगदी तुम्हाला 100% खात्रीने सांगू शकते. त्यामुळे जी मुलगी तुमची नाहीये तिच्यासाठी कशाला एवढं करत बसताय आणि अजिबात त्रास करून घेऊ नका. तिचा अंतविधी करायचा अधिकार आपल्याला नाहीच आहे, कुणालाच नाहीये. तिचे जे वडील आहेत ते करतील की तिचा अंतविधी, तिच्या वडिलांकडे हिला सुपूर्त करूया आणि अंतविधी करतील. आपण कोण तिचा अंतविधी करणार आहे? राजन काका मी जे सांगतीये माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. खऱ्या आई वडिलांचा आहे आणि तेच करणार सगळा विधी. कामिनीचं बोलून झालेलं असतं. रागिनी सुरू करते, जनाची नाही तर मनाची बाळग ना, काही लाज लज्जा शरम ठेवली की नाही? काय भलतं सलतं बोलतीये, काही अक्कल आहे का तुला? मुद्दाम या कमळीला बोलत असतात आणि तिला दाबण्याचा प्रयत्न करत असतात. तिला काही बोलूच देत नाही. राजन काका ही आदिती आहे आमच्या कॉलेजमधली, आत्ताच तिने ऍडमिशन घेतलं होतं आणि आपल्या कॉलेजच्या समोर ऍक्सिडेंट झाला, ती ही आदिती आहे. जर्मन लँग्वेज शिकायला तिने ऍडमिशन घेतली होती. मी, बंड्या, निंगी, ऋषी सर सगळे भेटलो, बोललो, अख्खा दिवस तिच्या सोबत घातला. आम्ही चांगलं ओळखतो त्या आदितीला. म्हणतो हो राजन काका, या मुलीची ऍडमिशन मीच करून दिली आहे, डॉक्युमेंट मी स्वतः हँडल केलेत, कॅन्टीन मध्ये एकत्र बसलो, वेळ घालवला, गप्पा मारल्या. ही तुमची मुलगी नाहीये, 100% खात्रीने सांगतोय आम्ही. ऋषी सुद्धा कमळीला सपोर्ट करत असतो. आता मात्र कामिनी, रागिनी यांना धक्काच बसलेला असतो आणि अगदी वेड्यासारखी अवस्था झालेली असते. परत एकदा कमळी येते आणि कामिनीचा डाव असा उधळून लावते. परत कामिनीने कमळीचा हात पकडलेला असतो. हद्द झाली ग बाई, हद्द झाली. तू काय माघार घ्यायचं नाव घेतच नाही, सारखी काही ना काहीतरी येऊन इथं करतच असते. कशी आहे ग तू? तुला इथून जा म्हणून सांगितलंय, मग तू जायलाच हवंय, बरोबर आहे का? मी इथून लगेचच्या लगेच नाही धक्के मारून घराच्या बाहेर काढीला. आता कामिनी मुद्दाम कमळीला काढून देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून अजून काही ती बोलू नये आणि यांचा पर्दाफाश करू नये. कामिनी वॉचमनला बोलवते आणि धक्के मारून कमळीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. ऋषी म्हणतो आजी कुणाला बोलवायची गरज नाही आणि धक्के मारून हिला काढण्याची अजिबातच गरज नाहीये. जे बोलतीये ते सगळं खरं आहे आणि आम्ही 100% खात्रीने सांगू शकतो, त्यामुळे उगाच तुम्ही कांगावा करू नका. मुद्दाम खोटं बोलणाऱ्यातली मुलगी नाहीये, मी गॅरंटी देतोय तिची. माझा पूर्ण विश्वास आहे कमळीवर आणि मी त्या मुलीला स्वतः भेटलो, तिची ऍडमिशन मी स्वतः करून दिली. त्यामुळे मी सुद्धा अगदी 100% खात्रीने सांगतो की ती आदिती आहे आमच्या कॉलेजमधली न्यू ऍडमिशन वाली. त्याच दिवशी कॉलेजच्या समोर तिचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यामुळे तुम्ही कमळीला खोटं ठरवू नका प्लीज आजी. जरी मी भेटलो नसतो तरी कमळी जे म्हणतीये त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला असता, कारण कमळी सांगते म्हणून. कारण कमळी कधीही खोटं बोलू शकत नाही. मी 100% सांगू शकतो, माझा पूर्ण विश्वास आहे. कामिनी आता लगेच दिशा बदलते. अगं नयनतारा, मी काय पाहतीये हे? ऋषी कसला ठामपणे सांगतोय या कमळीच्या बाबतीत. बघ की किती विश्वास याला. एखाद्या बाप्पाचं दुःख समजून त्याला आधार द्यायचा, धीर द्यायचा, सांत्वन करायचं सोडून हा ऋषी ह्या कमळीची, ह्या गावछापची बाजू घेतोय, तिच्या साईडने बोलतोय, तिला प्रोत्साहन देतोय. काय चाललंय ऋषीचं, मला तर काय कळत नाही ग बाई नयनतारा. तारा म्हणते ऋषी कशाला मध्ये पडतोय तू जरा शांत बसतोस का? कमळी म्हणते सर तुम्ही जरा शांत बसा. कमळी म्हणते हे बघा सगळ्यांनी ऐका, ती गेली याचं दुःख मला बी लई होतंय, माझी मैत्रीण होती ती. 100% खात्रीने सांगतो ही राजन काकाची मुलगी नाहीये,
दुसऱ्या कोणाच्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार राजन काकाला नाहीये. राजन आता बोलायला लागतो, अगं कमळी कसं म्हणतेय तू? गौरी आणि ही आदिती एकाच गाडीत होत्या, एकाच गाडीत एकाच वेळेला ऍक्सिडेंट झालाय त्यांचा. आदिती मात्र जागेवर गेली आणि गौरी हॉस्पिटलमध्ये सिरियस होती. एवढंच काय फरक स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. अपघात झाला तेव्हा माझ्या गौरी बरोबर ही आदिती सुद्धा होती. इकडे आता गौरी इकडे तिकडे गुंडांपासून लपत असते आणि तिथेच बसल्या बसल्या तिला झोप लागलेली असते. ती बाई असते तिच्या खांद्यावर हात ठेवते, इकडे कशा झोपल्या तुम्ही? आणि तुमच्या डोक्याला काय लागलंय? आणि तुम्ही हे दवाखान्यातले कपडे घातले? ओ बाई, चाललंय तरी काय? बरं आहेत ना तुम्ही? गौरी म्हणते, चक्कर आली, तोल गेला, खाली पडलो आणि डोक्याला लागलंय. बाई म्हणते, इथे बसू नका, दारुडे मवाली फिरत असतात, इथे बसणं धोक्याचे, दुसरीकडे कुठेही जाऊन बसा. पण आता गौरी चाललेली असते दुसरीकडे जायला. इकडे आता कमळी म्हणते, राजन काका प्लीज माझं ऐका आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी जे सांगते ते 100% खरंय, मी खोटी का बोलेन? आणि म्हणते, काय पुरावा आहे ग? काय लावलंय तू नाटकं? पुरावा घेऊन बसलीये. आणि हे बघा, ही मुलगी वाटते तशी नाही, फार पोहोचलेली चीज आहे. हिला अशी सवयची येऊन ड्रामे करायची आणि कार्यक्रमाचा पचका करायचा. चांगल्या कार्यक्रमात पचका केला ठीक आहे, दुःखाच्या जागेवर सुद्धा ती तेच करतीये. एक नंबरची चालू पोरगी आहे. आणि म्हणते, राजन सध्या आपल्याला काय अंत्यसंस्कार करणं महत्वाचं आहे आणि आपण त्याच्याकडेच फोकस करूया. तारा म्हणते, हो आधी ते करूया आपण. मी म्हणते, अगदी बरोबर बोलली नयन तारा, आधी आपण विधीच करायला पाहिजे. राजन चाललेला असतो आतमध्ये अन्नपूर्णा आजीला आणायला. तेवढ्यात काय अगदी धावत पळत धापा टाकत सायबा आलेला असतो. सायबाने आधी तिचे आई बाबा आणलेले असतात आणि राजनच्या समोर उभं करतो. आदिती यांची मुलगी आहे. तर ते आई बाबा येतात आणि तिच्या फोटो जवळ बसून खूप रडायला लागलेले असतात. आदिती कुठे सोडून गेली आम्हाला? तू का रुसली आणि का सोडून गेली आम्हाला? आता तिचे खरे आई बाबा असतात, एका मिनिटात ते रडायला लागलेले असतात. खूप रडत असतात ते आणि त्या फोटोशी बोलत असतात. असं आई बापाला सोडून जातात का? आम्हाला एकट्याला टाकून गेली आदिती बाळा तू. ते खूप रडत असतात. आता सगळेच त्यांच्याकडे बघत असतात. आम्ही म्हणते, वा 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 वा, काय खेळ चाललाय? अन्नपूर्णा आजीच्या नातीचा आणि राजनच्या मोठ्या मुलीच्या मौतीचा खेळ चाललाय. खेळ कोण करताय? ही गावछाप. काय हे नाटक आहे खरंच. तुम्ही ना इथे नसायला पाहिजे. नाटक, चित्रपट, सिनेमा याच्यामध्ये असायला हवं. सॉलिड नाटक करता. काय कॅरेक्टर केलंय तुम्ही आई वडिलांचं? तिची आई म्हणते, जिभेला काही हाड आहे का? माझी सख्खी मुलगी आहे ती मेल्यावर रडू नको तर काय करू? माझ्या पोटचा गोळा गेलाय आणि आम्ही नाटकं करतोय होय? तुला काही बोलायची पद्धत आहे का बाई? बा म्हणतो, जे काही खोटं आहे किंवा पडदा टाकलाय ना ते उघड करण्याचा करतीये प्रयत्न आपली कमळी. पण तिला कुणी उघड करण्याचा प्रयत्नच करू देत नाहीये. सारखं तिला दाबताय किंवा दबावाखाली ठेवताय. तिला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी घ्या. सायबा आता कमळीच्या बाजूने बोललेला असतो, मात्र सायबा भडकलेला असतो. कमळीला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय नेहमीसारखा आणि त्या बिचारीची मुलगी गेलीये, तिला काय काय बोलताय? त्या बिचारीच्या मनाला काय वेदना होत असतील आपल्यातलं कुणीच कल्पना करू शकत नाहीये. आणि कामिनी मॅडम, तुम्ही या प्रसंगाला सुद्धा काय बोलताय किंवा काय करताय जरा विचार करा. प्रसंग काय याचा तरी विचार करा. ती आई रडत असते आदितीची आणि ती म्हणते, ही आमची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी ऍक्सिडेंट झाला होता आणि हॉस्पिटलमधूनच तिची डेड बॉडी गायब झाली, म्हणूनच आम्हाला तिच्यावर अंत्यसंस्कार करता आले नाही. आता आम्हाला कळालं की आदिती इथे, म्हणून आम्ही धावत पळत आलोय. ते खूप रडत असतात आणि हे सगळं सांगत असतात. आम्ही रागिनी आता प्रश्न करायला लागलेले असतात तिच्या आई वडिलांना. साहेबाने आता आधार कार्ड आणलेले असतात, आईचा, वडिलांचा आणि मुलीचा, तिघींचेही आधार कार्ड दाखवतात. आता तो प्रूफ मिळाला ना. असं आधार कार्ड तर कुणाचं बनवू शकत नाही ना राजन सर. हेच तिचे आई वडील तुम्ही मान्य करा. मी म्हणते, या डॉक्युमेंटचं कौतुक करू नका हो. डॉक्युमेंट कशीही कधीही मिळवता येतात, ती काय खोटी करता येतात तयार. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवणार नाही म्हणजे नाही. ही राजनचीच मुलगी आहे, अन्नपूर्णाचीच नाते मोठी, या लोकांची नाहीये ती मुलगी. आता ते इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. कमळीने आम्हाला फोन लावून या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आणि आम्ही लगेच केसच्या मागे लागलो. तेव्हाच वॉर्ड बॉय आमच्या हाती लागला आणि मग काय सत्य सगळं समोर आलं. आणि का तिथून काढता पाय घेत असते. तिला माहिती आता भांडं फुटणार आणि सगळं आपल्या अंगाशी प्रकरण येणार. का म्हणते, इमर्जन्सी आहे, मी लगेच आल्या आणि पळून गेलेली असते. म्हणते, सकाळी जेव्हा डेड बॉडी इथं आणली तेव्हा मी इथेच होते. कपडा जरा चेहऱ्यावरचा सरकला आणि मी ओळखलं ही आदिती आहे. मग मी कामाला लागले. ऍक्सिडेंट आमच्या कॉलेजच्या समोरच झाला होता, अगदी कॉलेजच्या समोर. मी म्हणते, या सगळ्या गोष्टींची खात्री करायची होती म्हणून मी हॉस्पिटलला गेले. वॉर्ड बॉय होता, तो मला तिथे भेटला. वॉर्ड बॉय आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तो मला भेटला आणि सगळा खुलासाच झाला. त्याला डायरेक्ट विचारलं, अन्नपूर्णा आजीची नात, तिची डेड बॉडी कुठे आहे? आणि तुम्ही चुकून दुसऱ्याची कुणाची तरी डेड बॉडी पाठवली. तेव्हा तर ततमम करायला लागला आणि घाबरला. तेव्हाच मला शंका आली काहीतरी आहे. बॉडीची उत्तरं द्यायला लागला, मला टाळायला लागला. मग मात्र प्रकरणाच्या तळागाळाशी जायचं मी ठरवलं आणि बरोबर काय आहे ते सत्य तुमच्या समोर आलंच की. काहीही बोलायला लागला आणि उत्तर द्यायला लागला. मग मी सुद्धा त्याला प्रश्न विचारला, आमच्या कॉलेज समोर ज्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला तिची डेड बॉडी कुठे आहे? ही अन्नपूर्णा आजीची नात आहे, तर कॉलेज समोर ऍक्सिडेंट झालेल्या मुलीची डेड बॉडी कुठे आहे? मला रागावला तो, काहीही बोलायला लागला.
आणि वर तोंड करू म्हणतो की कुठे आहे, म्हणजे तिच्या आई वडिलांना दिली आहे, त्यांनी अंत्यसंस्कार केले असतील, मला काय माहिती बाकीचं. त्याच्या बोलण्यातला रोख मला कळाला होता, हा खोटं बोलतोय आणि मला टाळतोय. मी सुद्धा काय गप्प बसलो नाही आणि मी सुद्धा लगेच आई वडिलांना डेड बॉडी दिली. मला जरा शंकाच आली. मी लगेच आधी तिच्या आई वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला, इथे कुठेतरी असणार. काका काकू तिथेच होते, ते रडत होते, हताश झाले होते, अगदी निराश. त्यांच्या मुलीची डेड बॉडी गायब झाली ही खूप भयानक गोष्ट आहे आणि वाईटही तितकीच. ते शोधाशोध करत होते, त्यांना कुणी विचारत नव्हतं किंवा रिस्पॉन्सही देत नव्हतं. सहज मी फोटो बघितला त्यांच्या हातातला, तर लक्षात आलं की हे आदितीचेच आई वडील आहे आणि जी आपल्या घरी डेड बॉडी आली ती आदितीची आहे, राजन सरांच्या मुलीची नाही. त्यांना म्हटलं की आदितीचा अपघात झालाय, तुम्हाला कधी कळलं? हॉस्पिटलमध्ये आल्यावरच कळलं आम्हाला. बॉडी पण नाही मिळाली, बॉडी इथून गायब झालीये. मग माझ्या सगळं काही प्रकरण बरोबर लक्षात आलं. आदितीची बॉडी कुणीतरी गायब केली आणि अन्नपूर्णा आजीला आणि राजन सरांना फसवण्याचा प्रयत्न केला. सगळं काही खोटं नाटक मांडलं आणि बरोबर सगळा डाव साधला. मग मात्र मी काय सोडत नसते. पोलिसांना सुद्धा कॉन्टॅक्ट केला आणि सगळी सूत्र हलवली. मला सांगितलं की चेहरा बघण्यासारखा राहिला नाही आणि उडवाउडीची उत्तरं दिली आणि बॉडीच आमच्या ताब्यात दिली नाही. आम्ही खूप प्रयत्न करतोय, तिथेच उभा राहिलेलो आहे अजून सुद्धा, की आमच्या मुलीची डेड बॉडी द्या. आधार कार्डवरनंच ओळखलं होतं आमची आदिती आहे, पण कमीने सांगितलं एक्झॅक्टली काय आणि कसं घडलंय. मला चेहरा दाखवला, मग काय सगळं समोर आलंच की ही आमच्या आदितीच आहे. लगेच गेले आणि पोलिसांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनीही त्यांची काम सुरू केलं आणि मी सुद्धा माझं काम. सर तिथंच भेटलं, माझी अवस्था बघितली आणि मदत करतो असं म्हटलं आणि सगळं काही त्यांनी पुढचं कारवाई त्यांनीच केली. सगळा काही प्रकार तुमच्या समोर सांगितला, यातला शब्द ना शब्द खरा आहे. तुम्ही विश्वास ठेवा. खोटं बोलू मला तरी काय मिळणार आहे? कुणाच्या तरी स्वार्थापायी निष्पाप पोरीचा बळी गेलाय, कुणीतरी क्रूरपणे त्या पोरीला मारलंय, ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि ते ज्याने कुणी केलंय ना, तळतळार्थ नक्कीच लागणार आणि भोगायला सुद्धा लागणार. तिने सगळा काही प्रकार राजन किंवा सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. ती राजनची मुलगी नाही, अन्नपूर्णा आजीची नात नाही, हे कमळीने पुराव्या सगट सगळ्यांना दाखवलेलं असतं आणि सगळ्यांची बोलतीच बंद केलेली असते. कामिनी रागिनी खाली मान घालून गुपचूप उभ्या राहिलेले असतात. आता बघू हा सगळा कारनामा, हा सगळा ड्रामा कामिनी रागिनी अनेकानेच केला होता, फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी, अन्नपूर्णा आजीला वेड्यात काढण्यासाठी किंवा राजन अन्नपूर्णा आजी यांना अगदी खचून जाण्यासाठी. आता यांच्या पापाची शिक्षा यांना काय मिळणार? अन्नपूर्णा आजी आणि राजन कामिनी रागिनी यांना काय करणार? मित्रांनो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. अगदी थोडक्यात आपण बघूया. कमळी राजनला म्हणते, अजून पण मला एक प्रश्न पडलाय, ज्या गाडीमध्ये गौरी मावशी होत्या त्या गाडीत आदितीची डेड बॉडी कशी आली? त्या व्यक्तीने त्या वॉर्डबॉयला पैसे दिले, त्याच व्यक्तीने तुमच्या बायकोसोबत आदितीची डेड बॉडी ठेवली आणि हा ऍक्सिडेंट घडवून आणला. इन्स्पेक्टर स्वतःच्या तोंडाने कबूल करतात. त्यामुळे आता अन्नपूर्णा आजीला बोलण्याचा प्रयत्न करते, तिला बोलती करत असते, खाऊपिऊ घालते आणि इकडे कामिनीने वॉर्डबॉयला फोन लावलेला असतो. माझं नाव पोलिसांच्या पर्यंत जायच्या आधी इथून गायब व्हायचं. कमळी आता इकडे राजनकडे आलेली असते. राजनला म्हणते, मला वेगळाच डाव येतोय, हे कुणीतरी मुद्दाम करायला लागलंय, कुणीतरी डाव साधतंय तुम्हाला आणि अन्नपूर्णा आजीला त्रास देण्यासाठी. कुणाचा डाव असेल? राजन काका, रागिनी आणि कामिनी वर उभा राहून यांचं बोलणं ऐकत असतात. बघू आता राजन कुणाचं नाव घेतो, कामिनीचं घेणार की मला माहित नाही असं म्हणणार? मित्रांनो, हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.